आता एक महत्त्वाची बातमी आहे। नीट फेर परीक्षेत सुद्धा एनटीएचा ढिसाळ कारभार सुरूच आहे। नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट अबुधाबीमधलं परीक्षा केंद्र आले। अब्दुल्लानं नागपूर, वर्धा, भंडारा हे पर्याय निवडले होते। विद्यार्थ्याचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची आता भीती आहे। अधिकाऱ्यांनी तांत्रिक चूक झाल्याचं मान्य केल्याची माहिती आहे। पडताळणीनंतर सुधारित प्रवेशपत्र देण्याचं एनटीएकडून आश्वासन देण्यात आलं। अद्याप नवीन हॉल तिकीट न मिळाल्यानं विद्यार्थी सध्या संभ्रमात आहेत। आणि याबाबत अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे। तेजस, एनटीएचा हा भोंगळ कारभार सुरूच आहे। एका विद्यार्थ्याला थेट अबुधाबीचं परीक्षा केंद्र आले। या सगळ्यावर एनटीएने नेमकं काय स्पष्टीकरण दिलं? धक्कादायक कल्याणी म्हणावं लागेल बातमी, कारण की ज्या पद्धतीनं नीटची परीक्षा जी आहे ती अवघ्या एका दिवसावर असताना जे आहे नागपुरातील अब्दुल्ला नावाच्या विद्यार्थ्याला जे थेट ज्या यूएमध्ये जे आहे ते अबुधाबी इथला जे आहे ते परीक्षा केंद्र मिळालेलं आहे। एकंदरीतच बघितलं असेल तर केंद्र सरकारने सांगितलं नीट पेपर फुटीनंतर जे आहे ते पारदर्शक जे आहे ते कारभार होणार आहे। मात्र अशा प्रकारच्या सेंटर जर विद्यार्थ्यांना मिळत असेल तर एका अर्थानं कुठंतरी जे आहे संपूर्ण कार्यप्रणालीला जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित होते। या विद्यार्थीने जे आहे ते भंडारा असेल, गोंदिया असेल जवळच्या परीक्षा केंद्र निवडला होता, मात्र थेट जे आहे यूएमधील अबुधाबीचं केंद्र मिळालं। त्यामुळे कुठेतरी या विद्यार्थ्यांच्या वर्षभराचा जो आहे अभ्यास आहे तो कुठेतरी जे आहे त्यामुळे त्याच्यात कालावधी जे आहे ते एकंदरीच्या संकटात येणार आहे। या संपूर्ण संदर्भाने बघितलं असेल तर त्यांनी जे आहे एनटीएला जी याची माहिती दिली, हेल्पलाईनवर जे आहे ते या संबंधात मेलसुद्धा केलं, मात्र हे तांत्रिक चुकी असल्याची जे आहे ते एनटीएने म्हटलेलं आहे। एकूणच जर बघितलं असेल तर विद्यार्थ्याकडे पासपोर्ट नाही, व्हिसा नाही, त्यामुळे विद्यार्थी एका दिवसाच्या आतमध्ये कसा पोहोचेल व्हिसा काढण्यासाठी एकूणच बघितलं असेल तर वेळ असतो, कालावधी लागत असतो। मात्र अशातच जर बघितलं असेल तर नीटची परीक्षा जे एक दिवसा अगोदर असताना जे आहे अशा प्रकारचे जे आहे ते एकूणच ज्या विद्यार्थ्याला परीक्षा केंद्र मिळालं आणि त्यामुळे मानसिक तणाव त्या संपूर्ण पालकांमध्ये आहे। एकूणच ज्या त्या परिस्थितीवर जे आहे ते एनटीए कशा प्रकारचे आहे ते हाताळतं आणि विद्यार्थ्यांना कुठला परीक्षा केंद्र देतो त्यासुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार। मात्र अशा ढिसाळ कामावर एका अर्थानं कुठंतरी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह गालबोट लागल्याचे चित्र सध्याच्या घडीला कल्याणी पाहायला मिळत आहे। तेजस, त्या विद्यार्थ्यांशी तुमचा काही संपर्क झालाय का? त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? कधीही त्यांना हॉल तिकीट मिळालं? कुणी जर बघितलं असेल तर जे विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत या संदर्भात चर्चा झाली, विद्यार्थ्यांच्या पालकांनी जे आहे ते सांगितलं की एक दिवसा अगोदर जे आहे त्यांनी जे आहे हे संपूर्ण परीक्षा केंद्र जे आहे ते मिळालं आणि जेव्हा त्यांनी परीक्षा हॉल तिकीट त्यांच्या जेव्हा हाती आली त्यावेळेस ते एकंदरीत हॉल तिकीट पाहून जे आहे ते चकित राहिले, कारण की यूएमधील अबुधाबी आहे या संपूर्ण संदर्भात नागपूरमधील त्यांनी अनेक परीक्षा केंद्र जे आहेत ते सर्च केलं, मात्र अशा प्रकारच्या कुठलाच परीक्षा केंद्र नागपूरमध्ये नाही, थेट हा यूएमधला असल्याची माहिती ते पुढे आली आणि या संपूर्ण संदर्भात त्यांनी ते हेल्पलाईनला ज्या संपूर्ण कळवलं आहे, एनटीएला या संपूर्ण संदर्भाची माहिती जी आहे कळवली आहे। मात्र अशा प्रकारचे परीक्षा केंद्र देणं कुठेतरी जे आहे ते विद्यार्थ्यांच्या भविष्याचे खेळ होत आहे का, असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता। त्यामुळे एनटीएनं आपली चूक लवकरात लवकर सुधारावी अशीच अपेक्षा आपण करूयात। धन्यवाद तेजस माहितीसाठी।